सर्वांना नमस्कार. आपण माऊलीच्या पहिल्या ओवीचं स्मरण करूयात. ओम नमोची आत्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. बाबा मुक्तानंद आपणाला अत्यंत गूढ आणि खूप उच्च कोटीच्या अनुभवामध्ये घेऊन चालले आहेत की त्यांना जो अनुभव आलेला आहे तर तो अनुभव आपण थोडक्यात पाहूयात की त्यांना पूर्णतः रक्तज्योत म्हणजे आपल्या शरीराच्या आकाराची की जे पहिलं पाकळी आहे तर ती लाल रंगाची आहे आणि तशी म्हणजे आपल्याला ती दिसत नाही की ती लाल रंगाची, आपल्याला ते स्थूल दिसतंय, परंतु ह्यांना साधनेमध्ये पूर्णतः ते अनुभव झाला आहे की ही पूर्ण पाकळी ही पूर्ण ती जी ज्योत आहे ती आपल्या शरीराच्या आकाराची एवढी लाल रंगाची त्यांना ती दिसली. आणि ती दिसल्यानंतर त्यांना त्यांना त्या ज्योतीमध्ये एक पांढरा प्रकाशसुद्धा दिसू लागलेला आहे. आणि त्यानंतर तिथं एक नग्न स्त्री सुरुवातीला दिसत होती आणि त्यानंतर त्यांना ती स्त्री पूर्णतः अलंकारांनी सोन्याच्या दागिन्यांनी मढलेली अशी दिसू लागली. आणि ती जेव्हा दिसत असे तेव्हा त्यांच्या आतमध्ये कामभावना ही जागी होत असे आणि त्यांचं जे इंद्रिय आहे तर त्या इंद्रियामध्ये बलाचा अनुभव त्यांना होत होता आणि त्यामुळे ते बेचैन होत होते. त्यांना असं वाटत होतं हे काही विचित्र घडत आहे. आणि आपल्या गुरूंच्या पासून दूर असल्यामुळे, गुरूंच्या आश्रमापासून दूर असल्यामुळे, गुरुजवळ नसल्यामुळे त्यांना असं वाटत होतं की मला हे जे काही अनुभवाला येतंय तर त्याचं मार्गदर्शन मी इथे जवळ असलेल्या हरिगिरी बाबा ह्यांच्याकडून घेतलं पाहिजे असं त्यांच्या मनामध्ये डोकवत होतं. आणि असं डोकवत असतानाच ते स्वतःहून गेले नव्हते, परंतु त्यांच्या मनामध्ये त्यांची आठवण मात्र आलेली होती. आणि नंतर असं एक रात्री असं झालं की त्यावेळेला ध्यान करत असताना पुन्हा ती स्त्री अत्यंत सुंदर रीतीने पूर्ण दागिन्यांनी मढलेली आली. आणि ती आल्यानंतर त्यांच्या इंद्रियामध्ये इतकी तीव्र गती झाली की त्यांचं ते इंद्रिय जे आहे तर ते इंद्रिय इथे त्यांच्या शब्दात आपण वाचूयात. पुन्हा एक वाक्य आहे की इथे त्यांनी सांगितलं आहे की त्यांचं जे उपस्थेंद्रिय बेंबीला जाऊन भिडलं म्हणजे त्या इंद्रियाची जी गती आहे ती ऊर्ध्व झाली आणि ते बेंबीला जाऊन भिडलं आणि नाभी छिद्राला लागून थोडा वेळ राहिलं. नाभीच्या इथे ते स्थिर राहिलं तिथे. म्हणजे आता इथे त्यांनी जे स्पष्ट दिले त्यामुळे आपल्या लक्षात येईल की नेहमी जे काम विकार होतो तसा तो नव्हता. तर त्यांना ती स्त्री दिसत होती आणि ती स्त्री दिसल्यानंतर ही जी अनुभूती आली त्यांना की त्यांच्या इंद्रियामध्ये जे बल, जी शक्ती निर्माण झाली आणि त्या शक्तीमुळे कामभावना होती आतमध्ये, परंतु ती जी नेहमीची कामभावना होती तशी क्रिया न होता इथे जी शक्ती निर्माण झाली त्या इंद्रियामध्ये त्यामुळे त्यांचं इंद्रिय जे आहे ते त्यांच्या नाभीस्थानाच्या इथे येऊन काही वेळ तिथे स्थिर झालं. म्हणजे किती बलवत्तर ते झाली असेल क्रिया. आणि त्यामुळे त्यांना ती पीडा पण झाली आणि त्यांना असं वाटलं हे काय विचित्र होतं आहे किंवा हे कामविकारच आहे काय असं त्यांना की ह्या पद्धतीने त्यांचं मन नंतर बाकी फार बेचैन झालं. आणि इतकं बेचैन झालं की त्यांना असं वाटलं की आपण हे गाव पण सोडून जाऊया अशा पद्धतीने त्यांच्या मनात विचार आले. आणि हे सगळं झाल्यानंतर मग त्यांना दुसऱ्या वेळेला जी अनुभूती आली की त्यांना सिंहगर्जना होऊ लागली. म्हणजे असं झालं की ही अनुभूतीतून बाजूला झाले आणि नंतर मग सिंहगर्जना आणि होऊ लागले. अशा पद्धतीने त्या अनुभूती आल्या. आणि असं चालू असतानाच तेव्हा हरिगिरी बाबा स्वतःहून टांगा घेऊन त्यांच्यापर्यंत आले आणि त्यांनी सांगितलं की तू काही काळजी करू नकोस, तू देव होणार आहेस आणि तुला ज्या क्रिया होत आहेत त्या सर्व मला माहीत आहेस आणि
ह्या सर्व क्रियांमुळेच तू पुढे जाऊन अनेकांचं कल्याण करणार आहेस. त्यामुळे तू काही काळजी करू नको आणि हे जे काही घडतं आहे ते सर्व काही हिताचंच आहे. सर्वोच्च आध्यात्मिक अनुभूती तुला होत आहेत. हे एवढंच सांगितलं त्यांना आणि ते तिथून निघून गेले. तर आता इथे तरीसुद्धा त्यांना एक खात्री झाली, म्हणजे की हे अयोग्य घडत नाही एवढंच झालं, परंतु तरी त्यांची बेचैन अवस्था गेली नव्हती, कारण ते अत्यंत थोड्याच शब्दात त्यांनी बोलले होते. आता एवढंच बोलले की बाबा तू घाबरू नकोस, हे सर्व योग्य होत आहे, असे 4-5 वाक्य बोलून ते निघून गेले. त्यामुळे त्यांची सांत्वना पूर्ण झाली नव्हती आणि ती बेचैन अवस्था पूर्ण होती. आणि त्यामुळे पुढे ते आता आजचं आपण वाचन सुरू करूयात. आता ते हरिगिरी बाबा आहेत, त्यांनी पुन्हा टांग्यात बसवलं आणि ते निघाले. आता बाबा मुक्तानंद पुढे म्हणतात, मी परत फिरलो, पुन्हा झोपाळ्यावर येऊन बसलो. पुन्हा मनाला भ्रांती होऊ लागली आणि सकाळचा विकार भाव आठवू लागला. तो सिंहभावही आठवू लागला. मनाची भ्रांती वाढत चालली, कारण मन ज्याचे पूर्ण चिंतन करते तसेच ते बनते, हा मनाचा स्वभाव आहे. मन ज्याचे मनन करते त्याच्याशीच ते पूर्ण एकरूप तद्रूप होऊन जाते. माझे एक आवडते काव्य आहे. आता हे हरिगिरी बाबा निघून गेले आणि नंतर त्यांची पूर्ण सांत्वना झाली होती. त्यांनी जी वाक्य सांगितली तरी खात्री अजून झाली नव्हती की हे हिताचंच घडतंय. आणि मग ते त्यांच्या मनात पुन्हा जो घेतलेला एवढा मोठा भयंकर अनुभव की आपलं इंद्रिय असं बेंबीला येऊन चिकटणं, तिथे स्थिर होणं आणि त्यावेळी झालेल्या त्यांना वेदना किंवा त्यावेळेला झालेल्या त्यांच्या भावना, ह्यामुळे ते पुन्हा बेचैन झाले. आणि मग त्यांना एक श्लोक आहे तो किंवा एक दोहा तो पुन्हा आठवला आणि त्यांना भीती वाटू लागली, अरे बाबा मी हेच चिंतन सारखं करतोय तर काही अनर्थ तर होणार नाही ना, कारण मी ज्याचं चिंतन करतो माणूस तेच बनतो. तर इथे सतत त्यांना काम भावना किंवा ते इंद्रिय सतत खेचत होतं, त्यामुळे ते चिंतित झाले. आता इथून पुढचा भाग आहे अत्यंत सुंदर आहे. आपल्याला लक्षात येईल की हे जे वर्णन केलेलं आहे हे वर्णन सर्वसामान्य काम भावनेचं नाहीये, तर त्यामध्ये ह्या योगिक क्रियेचं वर्णन आहे. आणि त्या योगिक क्रिया ह्या महान विभूतींच्या किंवा संतांच्याकडे होत असतात आणि ते सर्वांच्या कल्याणासाठी होत असतात. हे इथे पुढे आपल्याला सुंदर रीतीने वाचायला मिळणार आहे. आणि त्यातून आपण एक साधक म्हणून जेव्हा हळूहळू प्रगती करू, ह्या जन्मात किती होते तितकी पुढच्या जन्मात, पण आपल्यालाही अशा पद्धतीने ह्या सगळ्या टप्प्यांमधनं जावंच लागणार आहे. जेव्हा उच्च आपण अनुभूती घेतो तेव्हा आपल्यासमोर पण या पद्धतीने काम भावना ह्या त्रासदायक किंवा ह्या पद्धतीने असणार आहेत. काही जणांच्या असतही असतील. तर कारण का की जेव्हा आपण शुद्धतेकडे वाटचाल करतो तेव्हा ह्या इंद्रियाचं पण परिवर्तन होणं, हे ते इंद्रियसुद्धा पूर्णतः आध्यात्मिक पातळीवरती त्याचं परिवर्तन होणं, ह्या क्रिया ह्या होत असतात योगिक पद्धतीने. आणि तेव्हा मग साधक पूर्णत्वाकडे जात असतो. त्याला मग काम विकारासाठी दाबावं लागत नाही, ती सहज तो त्यावरती मात मिळवतो. आणि हे आपल्याला पुढे समजेल की आपल्या हे सर्वसामान्यांचं मी म्हणाली, परंतु बाबा मुक्तानंदांना जी अनुभूती झाली होती ती एक सद्गुरू होणं ह्या पद्धतीसाठी इतकी उच्च अनुभूती झाली होती. तर आता आपण पुढे वाचूयात. बाबा मुक्तानंद म्हणतायत, ते काय म्हणतायत की मन ज्याचे मनन करते त्याच्याशीच ते पूर्ण एकरूप तद्रूप होऊन जाते. माझे एक आवडते काव्य आहे. जो मन नारी की ओर निहारत तौ मन होतही ताही कुरूपा. जो मन काही सुक्रोध करे पुनी तौ मन है तवही तद्रूपा. जो मन मायही माय रटे नीत तौ मन बुडत मायके कृपा. सुंदर जो मन ब्रह्म विचारत तौ मन होतही ब्रह्म स्वरूपा. याचा अर्थ असा आहे की जे मन रात्रंदिवस तन्मय होऊन स्त्री रूपाचे चिंतन करीत असते त्या मनाला स्त्री रूप प्राप्त होते.
जे मन क्रोध करून करून आपल्या शरीरातील सर्व रक्तकणांना क्रोधरूप बनवून घेते ते क्रोधाच्या अग्नीत जळत राहते. ज्याचे मन सतत मायेचे चिंतन करत असते तो मायेच्या खड्ड्यात काढला जातो. आणि जे मन हृदयात परब्रह्म परमेश्वराचे चिंतन करीत असते ते मन परब्रह्मात समाविष्ट होऊन पूर्ण ब्रह्म होऊन जाते, असे महान तत्वनिष्ठ महात्मा कवी सुंदरदासजी सांगतात. आणि ते पूर्ण सत्य आहे. बाबा मुक्तानंदांना हे काव्य फार आवडायचं, कारण ते त्यांचं प्रेरणादायी काव्य होतं. आणि त्यामुळे जे मन ब्रह्मस्वरूपाचं चिंतन करतं ते पूर्ण ब्रह्म होतं, ही प्रेरणा त्यांना या काव्यातून मिळत होती. पण इथे नेमकं असं झालंय की या काव्याचं पहिलं जे आहे की नारी की ओर किंवा कामभावनेचं ते त्यांच्यात आता होऊ लागलं. त्यामुळे हे काव्य त्यांनी दिलेलं आहे की माझं तर बाबा असं कामभावनेने हे होणार नाही ना, असंही त्यांना एक धास्ती होती. आता पुढे ते म्हणतायत, माझ्या मनाला त्या दोन भ्रमांनी पूर्ण घेरून टाकले होते. विचार केला की मी येवल्याला फार काळ मोठ्या सन्मानाने राहिलो होतो. मी मोठा स्वाभिमानी पुरुष होतो, म्हणून माझी ही दुर्दशा येवलेकरांच्या लक्षात कशाला येऊ द्यायची. जिथे आपल्याला कोणी ओळखत नाही अशा दूर जंगलात कुठेतरी निघून जावे असा विचार केला. ताबडतोब निघून जाण्याचे ठरवले. मी उठलो, माझ्या प्रिय गुरुदेवांचा पूजेचा फोटो छातीशी धरला आणि म्हणालो, क्षमा करा, काय करू, मी दुर्दैवी आहे, आपण पूर्ण दाता आहात. प्रिय गुरुदेवांना अनंत नमस्कार केले, फोटो ठेवून दिला. एकदा माझ्या कुटीकडे बघितले आणि म्हणालो, प्रिय कुटी, तुझी माझी आता केव्हा भेट होईल कुणास ठाऊक. मला तू फार सुख दिलेस, तुला माझा नमस्कार असो. झोपाळ्याला स्पर्श करून त्यालाही नमस्कार केला. माझ्या आवडत्या आम्रवृक्षांनाही मिठी मारून म्हणालो, तुमच्या छायेत फार दिवस राहिलो, काय करू, लाचार आहे. आता तुम्हाला सोडून जायला पाहिजे. पुन्हा कुटीत गेलो. संन्यास धर्माला माझ्याकडून बट्टा लागू नये म्हणून भगवे कपडे उतरून ठेवले आणि त्यांची गठडी बांधून आंब्याच्या झाडावर टांगून दिली. त्यानंतर बरेच दिवस मी पांढरे कपडे घालीत असे. कुटीचा दरवाजा उघडाच ठेवून दिला. एक लंगोटी नेसलो होतो, खांद्यावर शाल होती, हाती कमंडलू घेतला आणि कोणाला न सांगता पूर्वेकडे तोंड करून चालायला लागलो. थोड्या दूर अंतरावरून मागे वळून पाहिले, तिथून कुटी दिसत होती. तिला पुन्हा एकदा नमस्कार केला. मन अत्यंत दुःखाने आणि पश्चातापाने भरून गेले होते. चालत चालत जिथे सह्याद्रीच्या रांगा सुरू होतात त्या दिशेने जाऊ लागलो. डोंगरांमधून चालत चालत पुढे गेलो. खूप दूर निघून जाण्याचा मी निश्चय केला होता. त्यानंतर शरीर सहज कुठेही पडले तरी हरकत नाही असे ठरवले होते. त्यांना इतकं धास्ती झाली की माझ्या ही जी क्रिया झालेली आहे ही क्रिया कामविकाराचीच आहे असं त्यांना झालं आणि माझ्यामुळे ह्या संन्यस्त धर्माला काही बाधा येऊ नये त्यामुळे त्यांनी ती भगवी वस्त्रसुद्धा उतरवली, ती गाठोड्यात बांधून ठेवली. त्यानंतर त्यांनी पांढरी वस्त्र अनेक दिवस ते पुढे पांढरी वस्त्र नेसू लागले आणि त्यांनी ते गाव सोडून दूर जायचा निश्चय केला आणि ते निघालेत. आता पुढे सांगतायत ते म्हणजे किती शुद्धता आहे, किती म्हणजे किती त्यांनी आपल्या संवेदनांना प्रामाणिकपणे पाहिलं आणि स्वीकारलं की हे माझ्याकडून कुठला अनर्थ घडू नये. आणि त्यामुळे अगदी वस्त्रांचा सुद्धा त्यांनी सन्मान केला, त्या भगव्या वस्त्रांचा, आणि तो त्यांनी त्याग केला आणि सफेद वस्त्र त्यांनी पुढे परिधान केली काही दिवस पुढचे. आता ते सांगतायत की खूप दूर निघून जाण्याचा मी निश्चय केला होता. त्यानंतर शरीर सहज कुठेही पडले तरी हरकत नाही असं ठरवलं होतं. बाबा मुक्तानंद म्हणतात पुढे, जाता जाता दौलताबादहून श्री क्षेत्र घृष्णेश्वर करून नागदला पोहोचलो आणि सह्याद्रीच्या एका शिखरावर उभा राहून उत्तरेकडे नजर टाकली. तिथून खाली संत्र्या मोसंब्यांचा एक बाग दृष्टीस पडला. छोटे मोठे उसाचे मळे
आणि आमराया पण दिसत होत्या. भुकेने व्याकुळ झालो होतो. मी निघालो आणि एका बगीचात जाऊन पोहोचलो. त्याचा मालक मोठा श्रीमान शेतकरी होता. त्याने योगाभ्यासही केला होता आणि तो साधू संतांचा मोठा प्रेमी होता. त्याचं नाव होतं दगडू सिंग. त्याने जवळ येऊन माझी विचारपूस केली आणि तो मला आपल्याबरोबर घेऊन गेला. त्याने माझ्यासाठी मोठ्या प्रेमाने खिचडी बनवली. मी इकडे तिकडे पाहिले तर एक छोटीशी साधनकुटी दृष्टीस पडली. तिथे पूर्वी कोणीतरी योगी साधना करीत असे. दगडूसिंगने त्याच कुटीत माझी राहण्याची व्यवस्था करून दिली. मी आत जाऊन बसलो. बसताच पद्मासन लागले. ध्यान सुरू झाले. माझी आवडती रक्तज्योती समोर हजर झाली. माझ्या आतून एक आवाज आला, ते कपाट उघड आणि त्यात एक ग्रंथ ठेवला आहे, तो वाच. मी त्याच्याकडे प्रथम लक्षच दिले नाही, पण जेव्हा हा आवाज 2-3दा ऐकू आला तेव्हा माझे ध्यान उतरले. पाहतो तर तिथे एक जुने कपाट दिसले. त्याच्यात एक ग्रंथ होता. तो मी बाहेर काढून उघडला. आश्चर्याची गोष्ट अशी की मला होत असलेल्या क्रियांसंबंधी वर्णन असलेलेच पान नेमके उघडले गेले. वाचून अतिशय आनंद झाला. एका क्षणात सगळा ताप मिटून गेला. माझा भ्रम दूर झाला. चिंता मिटली. मला होत होते ते सर्व भगवान नित्यानंदांच्या पूर्ण कृपेचेच फळ होते. सिद्ध महायोगाची ती एक क्रिया होती, परमार्थ यात्रा होती हे ध्यानात आले. मन समाधान पाहून मोठ्या आनंदाने मी खिचडी खाल्ली. नंतर झोपही फार छान लागली. अशा रीतीने आपल्याला झालेली क्रिया ही काही खूप मोठी कामविकाराची आहे आणि ह्यामुळे घाबरून त्यांनी येवले सोडून ते निघाले आणि ते अशा ठिकाणी सह्याद्रीच्या रांगांमध्ये आल्यानंतर त्यांना एका ठिकाणी जे बाग दिसली आणि जे शेत दिसलं तिथे ते गेले आणि नेमकं तिथे सुद्धा जो शेतकरी होता तो अत्यंत भावूक होता आणि योगाभ्यास केलेला होता. तिथे त्याच्या शेतात एक कुटी पण होती की तिथे एक साधू आधी साधना करून पण गेलेला होता आणि त्यांना अशा म्हणजे अशी साधना करणाऱ्या साधकांची त्या शेतकऱ्याला खूप मोठी आवड होती आणि त्यांनी त्याला बाबा मुक्तानंदांना बाबांना आधार दिला, आश्रय दिला. त्यांना गरम गरम खिचडी बनवून दिली आणि तिथे त्या कुटीत गेल्या क्षणातच तिथे गेल्यानंतर, कारण ते साधना त्या कुटीत होतच होती आणि हे त्या साधनेच्या उच्च अवस्थेतच होते आणि त्या कुटीत गेल्या गेल्या त्यांचं पद्मासन लागलं आणि लागल्यानंतर पुन्हा रक्तज्योत दिसली आणि तिथे त्यांना आवाज आला की समोर जे कपाट आहे उघड. पहिल्यांदा दुर्लक्ष केलं, 2-3 वेळा परत आवाज आला, उघडलं आणि उघडल्यानंतर नेमकं त्यांना जी क्रिया झाली होती, जे त्यांचं इंद्रिय त्यांच्या बेंबीला स्पर्श झालं आणि तिथं स्थिर झालं होतं, ती एक योगिक क्रिया होती आणि जी ती क्रिया झाली होती त्या क्रियेचं वर्णन असलेलं पान त्यांच्या समोर आलं आणि मग ते निर्धास्त झाले की ही एक सिद्ध योगाची महाक्रिया आहे, ही एक योगिक क्रिया आहे. आता योगिक क्रिया अशा ठिकाणी होईल हे कोणी विचार पण नाही करू शकणार. तर ती तशी क्रिया त्यांना घडली होती आणि हे त्यांच्या भगवान नित्यानंदांच्या कृपा आशीर्वादामुळे घडलेलं आहे आणि ते त्यांना ह्या मार्गात पुढे घेऊन जाणारी क्रिया घडलेली आहे हे त्यांना झालं आणि मग ते आनंदित झाले, आनंदाने खिचडी खाल्ली. आता पुढे ते उलगडत आहेत की आता बाबा मुक्तानंद म्हणतायत, काही दिवस मी नागदलाच साधना करीत राहिलो. कामभावाची जी क्रिया होत होती तिचा संबंध ऊर्ध्वरेता बनण्याशी आहे हे माझ्या आता लक्षात आले. ऊर्ध्वरेता झाल्याने जी बलप्राप्ती होते तिच्यामुळेच शक्तिपात करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. आता हे पुन्हा वाचूया आपण. ऊर्ध्वरेता झाल्याने जी बलप्राप्ती होते तिच्यामुळेच शक्तिपात करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. कामभाव कायमचा नष्ट करण्यासाठीच ती क्रिया होत होती. स्वाधिष्ठान चक्राचा भेद झाल्यावर कामभाव उद्दीपित होतो, परंतु साधकाला ऊर्ध्वरेता बनविण्यासाठी आणि त्याचा कामविकार कायमचा संपूर्ण नष्ट करण्यासाठी असे होत असते.
ती क्रिया अतिशय महान आणि अत्यंत महत्त्वपूर्ण होती. हे तथ्य जेव्हा मला समजले तेव्हा मी एकदम खुश होऊन गेलो. आता काय लिहू? तो पूर्वीचा आनंद पुन्हा सुरू झाला. ध्यानामध्ये वस्त्रहीन रूपात दिसणारी ती माता माझ्या अज्ञानामुळे, माझ्या भ्रमयुक्त मनामुळे इतकी दुःखदायक झाली होती. ती तर महादेवी कुंडलिनी होती. मी त्या मातेची क्षमा मागितली, स्तोत्र पाठ केला, मग ध्यान फारच छान होऊ लागले. आता इथे देत आहेत ती जी क्रिया घडली, ती क्रिया जी घडली तर त्या क्रियेमुळे इथे त्यांनी दिलेलं आहे की स्वाधिष्ठान चक्राचा भेद झाल्यानंतर जेव्हा कुंडलिनी शक्ती ही मूलाधाराच्या ठिकाणी सुप्त असते आणि जेव्हा साधक साधना करू लागतो तर त्यावेळेला ती शक्ती, त्या शक्तीचं जागरण होतं आणि त्या शक्तीचं जागरण झाल्यानंतर पुन्हा ती शक्ती जागरण झाल्यानंतर तिचा प्रवाह आपण पाहिला की मूलाधारापासून सहस्रारापर्यंत आहे. आणि त्यामुळे तेव्हा जेव्हा ती शक्ती तिथे उत्तेजित होते आणि ती शक्ती मग वर येते आणि वरचं केंद्र आहे स्वाधिष्ठान चक्र आणि स्वाधिष्ठानाच्या इथं येते. मग तिथं तेव्हा जी आपली जननेंद्रिय आहेत आणि ते सर्व काही ती पण भरून जातात या शक्तीमुळे, कुंडलिनी शक्तीमुळे. त्यामुळे त्या इंद्रियांमध्ये ते कामभावना वाढणं ह्या गोष्टी होतात आणि तर त्यामुळे घाबरून जायला नाही पाहिजे. तर हे कुंडलिनी शक्तीचं जागरण आहे. त्या शक्तीमुळे ते घडते आणि त्याच्याकडे आपणाला त्या दृष्टीने पाहता येणं आवश्यक आहे. आता इथे बाबा मुक्तानंदांमध्ये ही शक्ती, कारण त्यांना अनुग्रह जो शक्तिपात झाला होता भगवान नित्यानंदांनी केला होता तो अत्यंत प्रबल होता, तेजस्वी होता आणि त्यामुळे त्यांना ही क्रिया आहे सिद्ध क्रिया त्यांनी सांगितलंय की ही खूप मोठी क्रिया त्यांच्या बाबतीत घडली. ही खूप मोठी क्रिया घडली आणि ही क्रिया जेव्हा घडते तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की असं जेव्हा क्रिया घडते, ही योगिक क्रिया घडते, त्यावेळेला त्या साधकामध्ये दुसऱ्यांना शक्तिपात देण्याची शक्ती निर्माण होते. त्यामुळे हे सर्व जे महान विभूती आहेत ते साहजिकच आहे की अनेक महान विभूती ह्या प्रोसेसमधनं गेल्या असणार आहेत. कारण त्यांना इतरांना सुद्धा शक्तिपात करायचा, तेव्हा त्यांच्या ह्या रक्त म्हणजे पहिल्या कमळाच्या पहिल्या पाकळीत ह्या क्रिया नक्की घडल्या असतील. बाबा मुक्तानंदांनी ते स्पष्ट लिहिलेलं आहे, हे दालन उघडं केलं सर्वांसाठी की असं होतं आणि मग तेव्हा ती शक्तिपात करण्याची शक्ती सुद्धा अशा महान विभूतींना प्राप्त होते, हे दिलेले आहे. तर आता इथे ही झाली ह्या महान विभूतींची गोष्ट. परंतु आपल्या बाबतीत सुद्धा जेव्हा साधना करू लागतो तेव्हा अनेक साधकांना अशा पद्धतीने अनुभव येऊ शकतात की आपल्यामध्ये ह्या विकार भावना वाढल्यात. तर तिथे घाबरून न जाता आपण त्याला तटस्थपणे पाहणं गरजेचं आहे की हे शक्ती आहे. ह्या संदर्भात पुढे अजून स्पष्ट होत आहे, सांगणार आहेत आता बाबा मुक्तानंद. तर आता इथे ते देत आहेत की मी ह्या शक्तीला, ही कुंडलिनी माता होती की जी ती त्यांना दिसत होती नग्न स्त्रीच्या रूपात किंवा कुमारीच्या रूपात आणि तीच पुन्हा पूर्णतः दागिने घातलेली अशी दिसत होती. तर आणि ती शक्ती होती, कुंडलिनी शक्ती होती. परंतु त्यांनी घाबरून तिला सामान्य स्त्री समजलं आणि त्यांची गफलत झाली होती. आता इथे म्हणतात बघा की ध्यानामध्ये वस्त्रहीन रूपात दिसणारी ती माता माझ्या अज्ञानामुळे, माझ्या भ्रमयुक्त मनामुळे इतकी दुःखदायक झाली होती. ती तर महादेवी कुंडलिनी होती. मी त्या मातेची क्षमा मागितली, स्तोत्र पाठ केला, मग ध्यान फारच छान होऊ लागले. बाबा मुक्तानंद पुढे म्हणतात, दुसऱ्या दिवशीही ती मातुश्री कुंडलिनी रक्तज्योतीत येऊन उभी राहिली. पण आता तिचे सौंदर्य परमदिव्य दिसू लागले. ती अतिशय प्रियदर्शिनी पारमेश्वरी अनुग्राहिका शक्ती होती. तिला पाहताच मी माझ्या भाग्याचे कौतुक करीत तिला नमस्कार केला. नमस्कार करताच ती पारमेश्वरी त्या रक्तवर्णीय ज्योतीत सामावून गेली. आता ती शक्तीच माझी गुरु बनली होती.
माझ्या ज्ञानहीन नंग्या हृदयाला ती नंगी दिसली होती. ती देवी महाशक्ती कुंडलिनी आहे हे न समजल्यामुळे माझ्यात कामभाव उद्दीपित झाला होता. मी तिला भवरूपा म्हणजे सामान्य संसारी नारी समजलो होतो. त्या अज्ञानामुळेच ती पीडा भोगावी लागली होती. आता सारी पीडा मिटली होती. नागदचे ते स्थान एकांत रमणीय होते. ध्यानाची मात्राही आपोआप वाढत गेली. याच सुमाराला ध्यानयोगाला सहाय्य करणाऱ्या प्रत्यक्ष अनुभवांच्या वर्णनांनी परिपूर्ण अशा महायोग विज्ञानासारख्या ग्रंथांचे अध्ययन झाले. अशाच प्रकारचे योगवाणी, शक्तिपात वगैरे ग्रंथही मी अध्ययन करण्यासाठी मागवून घेतले. वस्तुतः शैव सिद्धांतात महायोगाला विशेष महत्त्व आहे. प्रत्यभिज्ञाहृदयम, तंत्रलोक, शिवदृष्टी वगैरे ग्रंथात शक्तिपात, सिद्धकृपा, श्रीमा कुंडलिनीचा क्रियाविलास वगैरे विषयांवर अनुभवी महापुरुषांचे लिखाण आहे. आता इथे पहिल्यांदा सुरुवातीला हरिगिरी बाबांनी त्यांना आश्वस्त केलं की बाबा हे जे घडतंय ते सर्व कल्याणाचं आहे आणि तू देव होणार आहेस आणि तुझ्याकडून अनेकांचं कल्याण होणार आहे आणि तू काळजी करू नकोस कुठली, हे त्यांना सांगितलं. परंतु तरी त्यांची खात्री झाली नव्हती, कारण ते काही वाक्य होती सांगितलं आणि ते निघून गेले आणि मग तरी खात्री न झाल्यामुळे त्यांना ते मन खातच होतं आणि ते त्यांची कुटी सोडून निघाले आणि अशा ठिकाणी आले की जिथे त्यांच्या हाती हा ग्रंथ भेटला आणि तिथे पुन्हा त्यांना कळलं की ही महायोग क्रिया घडली त्यांच्या शरीरामध्ये. आणि जेव्हा कुंडलिनी शक्ती स्वादिष्टान चक्राला भेदून जाते त्यावेळेला ही महायोग क्रिया घडते आणि ही महायोग क्रिया घडल्यानंतर मग शक्तिपात करण्याचं सामर्थ्य येतं, हे त्यांना लक्षात आलं. आणि इथे त्यांनी सांगितलं की मला हे काही ज्ञान नव्हतं आणि ज्ञान नसल्यामुळे जी कुंडलिनी शक्ती होती, जी मला स्त्री रूपात दिसत होती, तिला मी सामान्य स्त्री समजलो आणि त्यामुळे सामान्य स्त्री समजल्यामुळे ती कामभावना त्यांच्यामध्ये उद्दीपित झाली, हे त्यांनी इथे दिलेलं आहे. आणि त्यानंतर मग बाकी अनेक ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला की त्यांनी मार्गदर्शन घेतलं. आता पुढे सांगतायत. हे थोडंसं खूप मोठ्या पातळीवरचं आहे, पण आपण समजून घेऊ, कारण आपल्या पातळीवरती पण आपल्याला काही गोष्टींना सामना करावा हा लागणार असतोच, स्त्री साधक असो किंवा पुरुष साधक असो. ब्रह्मविद्या अभ्यासक्रमामध्ये त्या संदर्भात पण दिलेलं आहे हे. आणि त्याचं हे त्यामध्ये लिंगाचं परिवर्तन हा ब्रह्मविद्येच्या अभ्यासक्रमामध्ये अभ्यास आहे की लिंगाचं परिवर्तन, तर त्या संदर्भातच ही गोष्ट आहे. कारण जेव्हा साधक साधना करू लागतो, कुठलीही साधना का असेना, मग ब्रह्मविद्येची असो किंवा ब्रह्मकुमारीची किंवा नामस्मरण असो किंवा आता आपण विपश्यनेला मी जाऊन आली ती असो, कोणतीही साधना सुरू केली ना तर हे कुंडलिनी शक्ती ही जागरण होतेच, मूलाधारामध्ये ती जागरण होते आणि मग साधना केल्यामुळे ती शक्ती, त्या शक्तीला असतं की आता ह्या जीवाला तिचा उद्धार करायचा आहे मला, आणि त्यामुळे ती शक्ती मूलाधारातून वरती प्रवास करते आणि त्यावेळेला जेव्हा ती स्वादिष्ठानात येते तेव्हा मग ही सर्व जननेंद्रियाशी संबंधित असलेली इंद्रिय आहेत तिथं, आणि त्यामुळे तिथं त्या भावना निर्माण होतात. तर त्यावेळेला जो साधक त्या संवेदनांना साक्षी दृष्टीने बघेल आणि तिथे त्या कामविकारांमध्ये गुंतणार नाही किंवा विचलित होणार नाही किंवा घाबरणार नाही, तर तो साधक ह्या कामविकारांवरती विजय मिळवू शकतो. ही गोष्ट महत्त्वाची आहे आपल्यासारख्या सर्व साधकांसाठी. हे महत्त्वाचं आहे की हे जे मला जाणवतंय हे माझ्या इंद्रियांत, मग स्त्री असो पुरुष असो, की अचानक हे काय होऊ लागलंय, तर मग ते गृहस्थी असो किंवा संन्यासी असो, तर ते असं जर जाणवत असेल तर तिथे घाबरून न जाता, डगमग न होता किंवा त्यामध्ये गुंतून काही ती शक्ती वाया न घालवता, ते कामविकार न वाढवता, त्याच्यात न जाता
आपण तिला तटस्थपणे बघता आलं पाहिजे की माझ्यामध्ये हे जे जाणवत आहेत भावना ह्या शक्तीमुळे आहे, आणि तिला कामविकाराची शक्ती न बघता तिला कुंडलिनी शक्ती, ती माझ्या आतमध्ये असलेली भगवंताची शक्ती जागृत झालेली आहे हे बघणं अत्यंत आवश्यक आहे. ज्याला ह्या मार्गात, ध्यानाच्या मार्गात आणि आध्यात्मिक मार्गात पुढे जायचे त्यांनी ही दृष्टी ठेवणं आवश्यक आहे. आता इथे पुढचा विषय आहे की योगिक क्रिया. जो टप्पा आहे साधनेचा किंवा हे, कारण जोपर्यंत खूप महत्त्वाचं आहे, जरी गृहस्थी असतील ह्या टप्प्यामध्येच अनेक जण भटकतात किंवा शक्ती वाया घालवतात, आणि त्यामुळे जर आपल्याला खूप पुढे जायचं असेल ह्या प्रवासामध्ये तर हा कळीचा हा खूप मोठा मुद्दा आहे, खूप मोठा टर्निंग पॉईंट आहे की हा समजणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तो ह्यांनी खूप छान रीतीने मोकळेपणाने मांडलेला आहे. हा उच्च कोटीचा अनुभव आहे, तो आपल्याला येईल असं नाही, पण आपल्या पातळीवरती प्रत्येकाच्या शरीरामध्ये साधन करत असताना ह्या काम भावना वाढणं हा टप्पा येऊ शकतो. आणि त्या टप्प्याकडे आपण ती शक्तीचं जागरण आहे ह्या दृष्टीने बघणं आणि स्वतःला व्यवस्थित रीतीने साधनेच्याच मार्गाला लावणं हे आवश्यक आहे. आता पुढे वाचूया की योगिक क्रिया. बाबा मुक्तानंदनी टॉपिक दिलं योगिक क्रिया. आता माझा योगाभ्यास मोठ्या वेगाने वाढू लागला. एक दिव्य शक्तिपात, दुसरी महासिद्ध कृपा आणि तिसरी परमात्मा प्राप्तीची पूर्ण अभिलाषा, या साऱ्या गोष्टी एकत्रित झाल्या होत्या. एकच गोष्ट कमी होती. शक्तिपात झाल्यानंतर कशा प्रकारे कोणत्या कोणत्या क्रिया होतात आणि काय काय अनुभव येतात याचे ज्ञान मला प्रथम नव्हते. आता हा विषय देखील काही ग्रंथ हाती आल्यामुळे पूर्ण समजला. मग आणखी काय हवे? माझी साधना महानदीच्या उग्र महापुराच्या तीव्र वेगाने वाढू लागली. सांगतायत कसं की माझी साधना महानदीच्या उग्र महापुराच्या तीव्र वेगाने वाढू लागली. रोज नव्या नव्या क्रिया होऊ लागल्या. प्रातःकालीच 3 वाजता ब्राह्ममुहूर्तावर उठून मी ध्यान करीत असे. ध्यानाला बसताच वेग येऊ लागे. वेग येताच रक्तेश्वरी चमकू लागे. ध्यानाला बसलं की कुंडलिनी जागरण होत होतं आणि मग नंतर तिथं रक्तेश्वरी चमकू लागे. रक्तेश्वरीत श्वेत गोल दिसे, नाहीसा होई पुन्हा दिसे, पुन्हा दिसेनासा होई, त्यानंतर फक्त रक्तेश्वरीच पूर्ण प्रगट होऊन राही. श्री गुरुपूजाही मस्तीत चालू होती. आत बाहेर गुरुपूजा करता करता चित्ताचा पूर्ण निरोध होत असे. त्रिबंध देखील आपोआप लागत. माझ्या पायाची खोट गुदद्वाराला घट्ट बसत असे आणि तिच्या जोराच्या दाबाने गुदद्वार संकुचित होत असे. अशा प्रकारे अपान वायू वर खेचला जात असे. या क्रियेला मूलबंध म्हणतात. या क्रियेमुळे प्राण आणि अपान सम होतात आणि वार्धक्य, रोग वगैरे नष्ट करून टाकतात. साधक पद्मासनात बसून या मुद्रेच्या सहाय्याने प्राणावर विजय मिळवून शून्यात स्थित होण्याचे सामर्थ्य प्राप्त करून घेतो. याच मुद्रेत दारदुरी गती म्हणजे मंडूक क्रिया होत असते. हे चालू असतानाच प्राणवायू आतून बाहेर निघून पोट पाठीकडे खेचले जाई. पोटाला एक छोटासा खड्डाच पडे. त्यावेळी नाभीच्या खालच्या भागातला वायू वर खेचला जात आहे असे वाटे. या क्रियेचे नाव आहे उडियान बंध. हठयोगासंबंधी ग्रंथांतून उडियान बंधाचा फार मोठा महिमा वर्णन केला आहे. उडियान बंधाने मृत्यूवरही विजय मिळवता येतो असेही सांगितले आहे. त्याच्यामुळे प्राणशुद्धी आणि नाडीशुद्धी होते. नाडीशुद्धी झाल्यावर जाठराग्नी प्रदीप्त होतो. प्राणशुद्धी मनाची चंचलता नष्ट करून त्याला स्थिर बनवते. त्यानंतर माझी हनुवटी कंठस्थानावर जोराने दाबून राहत असे. याला जालंधर बंध म्हणतात. जालंधर बंधाला फार महत्त्व आहे. सहस्त्रदलातून स्रवणाऱ्या अमृतबिंदूंना नाभीचक्रात वास करणारे चंद्र, सूर्य आणि अग्नी जाळून टाकतात. जालंधर बंधामुळे अमृतरसाचा खाली जाण्याचा मार्गच बंद होऊन जातो. त्यामुळे त्याला अग्नी जाळू शकत नाही. या मुद्रेच्या सहाय्याने
योगाच्या मनाला तात्काळ मूर्छा किंवा स्तब्धता प्राप्त होते. हे त्रिबंध बंध म्हणजे कुठले की मूल, उडियान आणि जालंधर महान फलदायी आहेत. आता इथे ज्यांनी योगा शिकले असतील किंवा ब्रह्मविद्येमध्ये आकुंचन क्रिया सांगितली जाते, म्हणजे जे मूलाधार चक्र आहे किंवा मूलाधाराचं स्थान म्हणजे गुदद्वाराचं स्थान, त्याला आपण खेचून धरणं आणि म्हणजे आकुंचन करणं आणि प्रसरण करणं अशी क्रिया आहे ब्रह्मविद्येमध्ये सांगितली जाते. आणि योगा जे शिकले असतील किंवा माहीत असेल तर योगामध्ये सुद्धा जो आपला गुदद्वार आहे तर त्याला खेचून धरलं जातं किंवा आकुंचित केलं जातं, तर ह्याला मूलबंध असं म्हटलं जातं. तर आता हे मूलबंध आपण जबरदस्ती किंवा आपण प्रयत्नाने करतो, परंतु हे जे ह्यांना झाले हे आपणहून लागत आहेत. आपणहून त्यांचे गुदद्वारामध्ये ते पेशी आकुंचित होऊन किंवा ते वायूची क्रिया तशी होऊन ते मूलबंध लागले. आणि त्यानंतर मग ते मूलबंध त्यांचा आपणहून लागला. त्याच्या आधी त्यांचं आसन जे आहे, त्यांच्या पायाची टाच, त्यांच्या म्हणजे सिद्धासन म्हणू शकतो किंवा विशेष आसन, त्यांना ते स्वतःहून ते लागतं, कारण ती कुंडलिनी शक्ती जागरण होते ना, तेव्हा या गोष्टी आपणहून ती शक्ती करते आणि त्यामुळे ते आसन त्यांचं सिद्ध झालं. आणि त्यानंतर मूलबंध आपणहून लागला, म्हणजे गुदद्वाराच्या ज्या पेशी आहेत त्या संकुचित होऊन तो मूलबंध लागला. आणि जेव्हा मूलबंध लागतो त्यावेळेला त्याचा फायदा असा होतो की मग आजार बरे होतात आणि वार्धक्य दूर होतं, कायम तारुण्य असतं, हे प्राप्ती होते. मूलबंध लागल्यानंतर दुसरी क्रिया झाली की त्यांच्या नाभीच्या इथे तिथला जो वायू आहे तो वरच्या बाजूला आला आणि त्यामुळे उडियान बंध, ते पोटाचा भाग हा पाठीशी गेला आणि हे पोट मागे गेलं नाभीच्या इथे आणि तो उडियान बंध आहे. आणि तो उडियान बंध लागल्यामुळे आता नाभीचं स्थान काय आहे, अग्नीचं स्थान आहे. आणि त्यामुळे तिथे असलेलं अग्नीची शुद्धी होणं आणि प्राणशुद्धी होणं आणि नाभीच्या इथेच आपल्या तिथून म्हणजे 72,000 नाड्यांचं जाळं तिथून पसरतं. तर हे जे आहे हे तिथे त्या नाडीशुद्धी आणि प्राणशुद्धी ही त्या उडियान बंधमुळे होते. आणि नंतर हे जालंधर बंध आहे की हे हनुवटी इथं लागणं, ह्या खड्ड्यात आपला ही श्वासनलिकेचा हा जो इथे खड्डा येतो तर त्या इथे ही हनुवटी असं लागणं. तर ही अशी लागल्यामुळे काय होतं की जेव्हा साधक हे जे बंध लागत आहेत हे साधनेच्या उच्च अवस्थेत लागत आहेत, स्वतःहून लागत आहेत. आता आपल्याला योगामध्ये शिकवलं जातं तेव्हा आपण स्वतः करत असतो, परंतु जेव्हा असे ह्या महान विभूती आहेत, इतकी उच्च कोटीची साधना होते त्यांची, तेव्हा त्यांच्या आतमध्ये असलेली कुंडलिनी शक्ती हे स्वतः ती करून घेते. त्यांचे बंध आपणहून लागतात आणि मग त्यांच्यामध्ये जो स्राव होतो, अमृत स्राव पण होतो, तो स्राव हा खाली जाऊ नये, हा इथल्या भागातच राहावा. म्हणजे इथे दिलंय की तो स्राव खाली गेला नाभीच्या इथे तर ते पूर्णतः नाभीच्या इथे असलेल्या अग्नीने जळून जाऊन म्हणजे त्याचं ते वाया जाऊ नये, तर ह्याच्यासाठी हा बंध इथे लागला जातो. तर ह्या पद्धतीने त्यांनी कसे बंध लागले त्यांच्या शरीरात हे दिले. आता ह्यातनं आपण हे शिकू शकतो की जी काही आसनं आली आहेत आज जे काही आसनांचं शास्त्र विकसित झाले किंवा प्राणायामाचं झालंय किंवा बंध आहेत हे झालेत, त्यानंतर मुद्रेचं शास्त्र विकसित झालंय, तर ते शास्त्र हे या साधनेतनं ह्या कुंडलिनी शक्तीने आपणहून त्या ह्या महान विभूतींकडून ते करून घेतलं आणि मग ती विकसित झालेत. हे आहे, आपल्याला ते जबरदस्ती करावे लागतात किंवा आपल्याला त्या क्रिया, पण इथे ते सहज झालेलं आहे. हे आपल्या लक्षात येईल की कसे हे उदयास आले, प्राणायाम कसे उदयास आले, आसनं कशी उदयास आली, विविध मुद्रा कशा आल्या उदयास आणि विविध बंध कसे उदयास आले. तर हे कुंडलिनीने करून घेतलंय. ह्या सर्व आपल्या मते पतंजली असो किंवा हे सर्व काही आहेत त्यांच्याकडे. तर आता पुढे ते सांगतात की हळूहळू माझे प्राण अपान, आता इथे दिले की हे त्रिबंध म्हणजे 3 प्रकारचे बंध, मूल, उडियान आणि जालंधर बंध हे महान फलदायी आहेत. आता पुढे ते सांगतात की हळूहळू माझे प्राण अपान सम होऊन गेले, हळूहळू माझे प्राण अपान सम होऊन गेले